अनिलदादा पाटील यांचं सुद्धा आगमन झालं आहे आणि त्याच्यानंतर पिसवलीचे माजी उपसरपंच आहेत लोकेश्वर देव यांचं सुद्धा आगमन झालं आहे. सर्व मान्यवरांचे आणि हार्दिक स्वागत करत आहेत. गोलंदाज समीर मात्र गोलंदाजी मारण्यावरती आज चेंडू यावेळेस मात्र जागा म्हणून घेण्याचा प्रयत्न चेंडू आउटसाइड नेस्टम डिस्कॉल टू वाईट. मंडळाचे अध्यक्ष बालरामजी माते यांना
आपण सामना सुरू करा. क्षेत्ररक्षण लावून घ्या. तर निश्चितच साहेबांकडे जातो आणि साहेब या ठिकाणी आल्या. सर्वांचं मन प्रसन्न झालंय. निश्चितच तर सागोने विनंती असणार आहे की या स्पर्धेविषयी 2 शब्द आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे 2 शब्दामध्ये. मानाचा मुजरा करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र या श्री मलंगड परिसरामध्ये जय गावदेवी क्रिकेट संघ चिंचवली आयोजक आमचे सर्व सहकारी मित्र आणि खास करून आमचे आज सर्वांचे या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले आमचे मित्र विलास शेठ म्हात्रे, त्यांचे चिरंजीव व त्यांचे बंधू व त्यांचे सहकारी, त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो. आज माझ्या वाढदिवसानिमित्त त्यांनी इथे माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी मला बोलवलात आणि माझा केक सुद्धा कापून घेतला इथे. खरोखर या चिंचवली रहिवाशांचा किती आभार व्यक्त करू असं मला कमीच वाटतं. आणि या चिंचवली गावामध्ये आज या क्रिकेटचे स्पर्धे आपण भरवलात आणि त्या क्रिकेट सामन्यांच्या माध्यमातून माझा वाढदिवस हा तुम्ही आज एवढ्या मोठ्या उत्साहाने साजरा केलात त्याबद्दल तुमचं खरोखर मनापासून मी आभार व्यक्त करतो. आणि माझ्या प्रभागातील आज इथे आलवली ढोकली वार्ड क्रमांक 108 ची टीम आता खेळते, त्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि त्यांच्या अपोजिट आता कोणती भाल त्यांना सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि संघ तर सामना क्षेत्ररक्षण करणारा संघ या ठिकाणी फक्त गांधी भाग संघ 2 धावा निश्चित झाल्यात या चेंडूवरती. तर पहिल्या षटकामध्ये बघितलं होतं आपण धावसंख्या होती 14 धावा आणि दुसऱ्या षटकात 2 धावा आल्यात पहिल्या चेंडूवरती, त्यामुळे धावसंख्या झाली आहे. धावपट्ट्यावरती 16 धावा लावल्या गेल्यात. तर 61 धावांचं लक्ष असताना वाढवली संघ पप्पू माने आणि अजय पाटील मैदानामध्ये अद्याप हा चेंडू यामध्ये जबरदस्त फटका मात्र बाहेरच्या पट्ट्यात येत नाहीये. चेंडू मिड विकेटला एका दुसरीला देण्याचा प्रयत्न आणि 2 धावा मात्र चित्त्याच्या वेगाने चित्तेच्या चपळाईने मात्र या 2 धावा धावपट्ट्यावरती अंकित केल्या जातात. त्यांचं आगमन झालंय. तसेच संदीप पाटील असेल यांचं सुद्धा आगमन झालंय. सहर्ष स्वागत. तर हा चेंडू खराब फेकला त्यांचा निर्णय होतो. मंगळूरचे संदीप पाटील यांच्या माध्यमातून सुद्धा एक भली मोठी शृंखला आयोजित केली जाते असे संदीप पाटील आम्ही नेहमी सांगत असतो त्यांच्याविषयी. एक संदीप पाटील आहेत आणि दुसरे आजच्या बीसीसीआय क्रिकेट समितीचे माजी अध्यक्ष. हा चेंडू आवेता फलंदाज बाद पहिला धक्का आणि संघाचा पहिला फलंदाज बाद अजय पाटील. तसेच आनंददादा पाटील यांचा सत्कार करायचा आहे. विनंती करेन आमच्या मंडळाचे अध्यक्ष बलरामजी म्हात्रे यांना. अध्यक्ष सरपंच पिशवली नकुल भोईर यांचा सत्कार करायचा आहे.
थोडं क्षमा असावी प्रेक्षक वर्ग, तर आमचे मान्यवर व्यासपीठावर आहेत. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझन मध्ये फक्त सिंगल मिळेल. अतिशय चांगली गोलंदाजी दाखवली आहे या दुसऱ्या सत्रामध्ये सोमनाथ राणे याने जो गावदेवी बाल संघाचा गोलंदाज. त्याच्यानंतर रामशेठ जाधव प्रसिद्ध उद्योगपती यांचा सत्कार करायचा आहे. हा चेंडू इनसाइड आउटच्या माध्यमातून चेंडू सीमा पलीकडे, वन बाउन्स ऑन द लॉप. मी जनार्दन डोंगरेला विनंती करेल की आपण शुभ असते रामशेठ जाधव यांचा सत्कार करायचा आहे. त्याच्यानंतर संदीप पाटील यांचा सत्कार करायचा आहे. संदीप पाटील, निलेश मात्रे त्यांना विनंती करेन की आपले शुभ असते संदीप पाटील यांचा सत्कार करायचा आहे. हा चेंडू यावेळेस मात्र फुल्लेन डिलिव्हरी होती. संदीप साठवण्याचा डायरी पेट एस ऍक्सिडेंटली गॉड फलंदाज बाद. तर फक्त साहेब एक मिनिट, तर या दोन्ही कर्णधार वडवणी संघ आणि त्यांच्यानंतर उसाटणे संघ, तर सर्वांचे लाडके सन्माननीय कुणालदादा पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेकी केली जाईल. वडवणी संघ असेल, त्याच्यानंतर उसाटणे संघ, समीर पाटील यांचा संघ. सर्वांचे लाडके सन्माननीय कुणालदादा पाटील यांच्या शुभास्ते नाणेफेकी केली जाते. तर वडवली संघाने नाणेफेकी जिंकली आहे. मॅडम निवेद झालं सॉरी उसाडणे संघाने नाणेफेकी जिंकली आहे. यावेळेस समीर पाटील आले होते नाणेफेकीसाठी. तर निश्चितच या ठिकाणी बघू शकता मात्र धावती भेट या स्पर्धेला दिली आहे. सर्वांचे लाडके कुणालदादा पाटील आणि त्यांचे सहकारी आमचे पोलीस निरीक्षक असेल, त्यामुळे आपण आपला बहुमूल्य वेळ आमच्या स्पर्धेसाठी दिलाय, त्याबद्दल आपले हार्दिक हार्दिक स्वागत. सामने सुरू करा. तिसरं षटक विनाथ माडवी. हा चेंडू गोलवर टप्प्याचा चेंडू बदलून काढला आणि चेंडू जातात लॉंग ऑफला. मात्र खराब क्षेत्ररक्षण, मात्र तोपर्यंत 2 धावा एकवटण्याचा वेळ होता. या 2 धावा मात्र एकवटल्या जातात. सभी धावा, चेंडू जबरदस्त फटका इनसाइड आउटच्या माध्यमातून क्रॉस फटका आणि चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. निश्चितच चांगला फटका बघतो आपण. 4 धावा दाखल करते. बुलेट डिलिव्हरी आहे, मात्र चेंडू येतो आमच्या समालोचक कक्षासमोर. 2 क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षक आणि चेंडू पुन्हा एकदा जातो 4 धावांसाठी. तर बघा आपण जी ग्राउंड फिल्डिंग अतिशय खराब केली आहे गावदेवी बाल संघाने. हा चेंडू गती परिवर्तन केलंय या चेंडूवरती आणि 2 मोठे फटके आल्यात मागच्या चेंडूवरती, त्यामुळे हा चेंडू थोडासा उसळी देणारा फेकलाय आणि चेंडू मात्र निर्धाव फेकलाय. धावसंख्या धावपळीवरती लागली आहे 34 धावा.
हा चेंडू जबरदस्त बॅटिंग करतोय. चेंडू आवड फलंदाज बाद. आणखीन एक धक्का आणि 20 संघाला. बघा बरीचशी मंडळी व्यासपीठावरती पाहुण्यांची मांडी आली. आपण बघितले व्यासपीठावरती बरेचसे पाहुणे मंडळी. आज स्पर्धेचा दुसरा दिवस. मात्र जगदीशी स्पर्धा पुढे सरकेल तसं मात्र व्यासपीठ भरलेलं वाटेल आमच्या या आयोजकांचा गावदेवी क्रिकेट संघ चिंचोली यांचा. मात्र तिसरं षटक मार्ग इनाद मर्वी हा चेंडू त्यात गेला. हा चेंडू आवेत मिस्टाईन फटका. आणखीन एक गडी बाद. व्हेरी गुड बॉलिंग. तर फलंदाज जायचा या ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य विलास पाटील. विलास पाटील यांचं सहर्ष स्वागत केलं जातंय. मी राजेश म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभाशय आपण त्यांना सन्मानित करायचं आहे. विलासभाई चिंचपाडा, कैलास जोशी मानेरे या मान्यवरांचं आगमन होतंय. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतोय. सहर्ष स्वागत केलं जात आहे. मोस्ट वेलकम. या आपण मंचावरती आपलं हार्दिक हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये आहे. तर धावसंख्या धावपटकावरती झाल्या 34 धावा लागल्यात. बघा थोडा विचार केला तर 61 धावांची गरज होती. या 5 षटकामध्ये 61 धावांची गरज होती आणि 34 धावा धावपटकावरती लावल्यात. तर अजूनही 27 धावांची गरज आहे. येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची गरज. मात्र जे आमचे लाडके प्रेक्षक स्क्रीन समोर बसल्यात ब्लॅक स्क्रीन, तर बघा तिथे बसू नका. लाईव्ह प्रक्षेपण केलं जात आहे थेट युट्यूबच्या माध्यमातून. तर निश्चित कोणी असे प्रेक्षक या खेळाडू कक्ष आपण लक्ष द्या. खेळाडू असतील त्या ठिकाणी आपण उठायचं प्लीज आपण सहकार्य करा. कारण ब्लॅक स्क्रीन ही फलंदाजासाठी असते. तर निश्चित त्याच्यानंतर आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतिमा असलेला फोटो आहे. त्यामुळे आपण त्या स्क्रीन समोर कोणीही बसू नका आणि लाईव्ह प्रेक्षेपण केलं जात आहे GTCच्या माध्यमातून, ग्लोबल टेनिस क्रिकेट.in माध्यमातून. आमचे सूरज म्हात्रे असतील, आशिष भोईर, जल्पेश भोईर, महेश वेल्ले आणि शैलेश म्हात्रे भोईर यांच्या माध्यमातून ही स्पर्धा गेल्या 198 देशामध्ये या स्पर्धेचं आपण लाईव्ह प्रेक्षेपण बघू शकता. तर दुसरीकडे किसाई केबल नेटवर्कच्या माध्यमातून घर बसल्या आपण आपल्या टीव्ही वरती दूरसंचारवरती ही स्पर्धा बघू शकता. तर 2 षटक 3 षटक संपल्या. 2 षटकामध्ये 12 चेंडू आणि गरज आहे ती 27 धावांची. पहिला चेंडू यावेळेस मात्र टॅप करतो चेंडूला. सरळ रेषेत केला. एकदा वेगवटल्या. निश्चितच बघा या क्षेत्ररक्षणामध्ये चुका आपल्याला या सामन्यातून बाहेर काढतील. मात्र गावदेवी बाल संघाला हाय स्टँडिंगचं क्षेत्ररक्षण दाखवावं लागेल. तर पहिल्या चेंडूवरती एक धाव आहे निखिल म्हात्रे गोलंदाज बाल संघाचा. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू फेकलाय. फलंदाजाचा विचार केला
तर हा फलंदाज बॅकफुटला येऊन कट करायचं होतं, लेट कट, मात्र ते जमलं नाही या फलंदाजाला. फलंदाज जय शेलार. हा चेंडू यावेळेस मात्र खराब चेंडू पेट आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. या 5 धावा आल्यात. मी म्हणे निश्चितच हा बोनस मिळालाय या आडिवली संघाला. तर निश्चितच आपण बघितलं तर बघा, मी सांगितलं होतं की क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल या बाल संघाला, मात्र चुका करतोय. गरज होती का? 5 धावा आल्यात या आडिवली संघासाठी. मात्र गोलंदाजांनी सुद्धा चेंडू फेकला होता स्टंपच्या बाहेर. मात्र एसटी रक्षक आणि त्याचा साथीदार जो शॉट लागलेला क्षेत्ररक्षक होता आणि जो गलीचा क्षेत्र स्लिपचा तो मात्र चकलाय आणि चेंडू झालाय दरम्यानला. 5 धावा मिळाल्यात या चेंडूवरती. गोलंदाज निखिल म्हात्रे. हा चेंडू यावेळेस मात्र अतिशय सुरेख चेंडू फेकला मी म्हणेन. बघा कमबॅक करण्याचा प्रयत्न, मात्र गोलंदाज आपले काम करतोय, मात्र क्षेत्ररक्षकाचं त्याला साथ मिळत नाहीये. तर असं म्हटलं जातं संसारामध्ये मिया बीबीचं जर साथ असेल तर तो संसार चांगला बघायला मिळत आहे. मात्र या ठिकाणी काही क्षेत्ररक्षक खराब कामगिरी करतात, त्यामुळे आडिवली संघाला तर 5 धावा मिळाल्यात. हा चेंडू अतिशय सुरेख होता, ताई पॅडवर आदळतोय, मात्र चेंडू पॉपिंग क्रीज वरती राहतोय. यष्टीरक्षक स्वयं जातोय, चेंडूला उचलतो नाही. बायज नियम क्रमांक 26 नुसार एक धाव आली आहे धावफलकावरती आणि धावा झाल्यात 41 धावा धावफलकावरती. बघतोय 14 षटक मार्गस्थ असताना अद्याप 20 धावांचा पल्ला पार करायचा आहे तो यावेळेस आडिवली संघाला. हा चेंडू कट करताय, पॉइंटला क्षेत्ररक्षक नाही आहे, मात्र गलीचा क्षेत्ररक्षक पुढे सरकलाय. निश्चितच 2 धावा होतील. हा चेंडू होता मात्र निर्णायक चेंडू. गरज असणाऱ्या सामने जिंकण्यासाठी आडिवली संघाला मात्र षटकामध्ये निर्णायक चेंडू अद्याप फेकावा लागेल. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर निश्चितच आडिवली संघ विजयाच्या दिशेने वाटचाल करेल. हा चेंडू अतिशय सुरेख मात्र टॅप करतोय, दारी किट देण्याचा प्रयत्न, बॅकअपला कोणी नाही आहे. षटक समाप्त होत आहे, 4 षटकांचा खेळ संपलाय आणि आडिवली संघाची धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 44 धावा 44 44 धावा एकवटल्यात. तर विचार केला तर 61 धावांची गरज होती, मात्र या 44 धावा आल्यात. तर अद्याप 17 धावांची गरज आहे. 6 चेंडू 17 धावा. निश्चितच 6 चेंडू 17 धावा. बघा 17 आणि खतरा नेहमीच होत असतोय, कारण खतरा झाला होता आपल्या पूर्ण भारताला ज्यावेळेस हिंदुस्थानची महाशक्ती आणि सर्वांच्या मराठी माणसांच्या हृदयामध्ये ज्या व्यक्तीने स्थान निर्माण केलं होतं आणि मराठी माणसाला या समाजामध्ये कसं जगायचं हे शिकवून दिलं होतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. मात्र 17 नोव्हेंबर त्यांचा मृत्यू झालाय. मात्र तेव्हा मात्र सर्वात मोठी अंत्ययात्रा बघितल्या, कारण या देशामध्ये सर्वात 3 मोठ्या अंत्ययात्रा निघाल्या होत्या. पहिली अंत्ययात्रा निघाली होती बाळ लोकमान्य टिळक यांची, दुसरी यात्रा निघाली होती मदर तेरेसा आणि तिसरी सर्वात मोठी अंत्ययात्रा. त्या अंत्ययात्रेला 17 लाख लोक हजर होती आणि ती अंत्ययात्रा होती हिंदुस्थानची महाशक्ती स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. म्हणूनच 17 नोव्हेंबर हा दिवस मात्र काळा म्हणून पाळला जातो आपल्या भारतामध्ये. म्हणजे 17 धावा होतील का? 6 चेंडू 17 धावांची गरज
गरज आहे यावेळेस सामना जिंकण्यासाठी या आडवणी संघाला. कारण तो आडवणी संघ हा सामना जिंकून देऊ शकेल का? तर वाऱ्याचा वेग जर बघितला तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वारे वाहतात, मात्र ऍडव्हान्सेज असणार आहे यावेळेसचा फलंदाजाला. पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती मात्र मॅच करतो चेंडू सीमा पलीकडे U6. मात्र तो षटकार विजयाची किरण, विजयाचा आस निर्माण करून दिलाय. मात्र तो किरण या प्रकाश देईल का मैदानामध्ये? कारण 5 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. समीकरण मात्र 6 चेंडू 17 धावा होत्या. मात्र पहिल्या चेंडूवरती दमदार षटकार दाखवतो फलंदाज. गोलंदाज सवलत राहण्याच्यावरती भरोसा दाखवला या गावदेवी भान संघाने. मात्र 5 चेंडू 11 धावा. हा चेंडू प्रेशर बघतोय गोलंदाजावरती आणि मात्र हा खराब चेंडू फेकला गेला. गरज होती का? 1 चेंडू मध्ये 7 धावा आल्या, त्यामुळे समीकरण सोपं झालं. 5 चेंडू आणि 10 धावा. प्रत्येक चेंडूच्या मागे 2 धावा कराव्या लागतील. यावेळेस मात्र या आडवणी संघानं, ज्या आडवणी संघाचं मात्र पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या मध्ये खराब प्रदर्शन आणि हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग वे. दिस इज 6 रन. त्यांच्याकडे तर पहिल्या या सत्रातील सामने फक्त 5 षटकांचे, त्याच्यानंतर मात्र षटक कमी केली जातील. तर नॉनस्ट्राईक गेला गोलंदाज फलंदाज बघतो आपण. करण बाणे त्याने 2 चेंडूवरती 2 षटकार दाखवल्यात आणि सामना मात्र खुल्ला करून दिलाय या आडवणी संघासाठी. तर भान संघाने 4 षटकामध्ये आपली दादागिरी प्रस्थापित केली होती. मात्र शेवटच्या षटकामध्ये चांगली कामगिरी करतो आडवणी संघ. आपल्या मात्र गणित ठरल्या 4 चेंडू आणि 4 धावा. मात्र जी सामन्यामध्ये रंगत होती, जी सामन्याची हवा होती, ती मात्र हवा काढून घेतली यावेळेस करण बाणे याने. राऊंड विकेट आलाय गोलंदाज सोमनाथ राणे. हा चेंडू यावेळेस दाखवला जाऊन कट करण्याचा प्रयत्न पंचांकडे थोडासा कटाक्ष टाकलाय, मात्र निर्धाव चेंडू फेकलाय. बघा आणखी एक निर्धाव चेंडू फेकला तर फार मजा येईल या सामन्याला. मात्र ती मजा निर्माण करू शकेल का फलक गोलंदाज ज्याने यावेळेस 2 चेंडू आणि 2 षटकार फेकले गेले फलंदाजाकडून. हा चेंडू खरा फटका, चुकीचा फटका आणि मात्र वाईट येतोय. सामना जिंकतोय या ठिकाणी आडवणी संघ. आणि मी निश्चितच वर्णन केलं होतं की या मैदानावरचा आतापर्यंत इतिहास राहिलाय. जर एक रायगडचा संघ प्रेमला त्याने मुरबी संघ सोडला तर ज्या संघाने प्रथम फलंदाजी केल्या तो संघ स्पर्धेतून बाहेर गेला. मास्टर तसेच आमचे व्यासपीठावर विलासबाई म्हात्रे या मान्यवराचा सत्कार करायचा. बाबरावचे
त्याच्यानंतर बारकू जोशी यांचा सत्कार करायचा आहे.